नमस्कार, मी पूर्वा पाचुरे. आज मी तुम्हाला अबॅकसबद्दल इंट्रोडक्शन देणार आहे. सगळ्या पॅरेंट्ससाठी आम्ही हा व्हिडिओ बनवतोय जेणेकरून तुम्हाला अबॅकसची माहिती होईल आणि तुम्ही तुमच्या मुलांना छानपणे हे देऊ शकता, हेल्प करू शकता अबॅकससाठी. दिस इज द फ्रेम ऑफ अबॅकस. ही अबॅकसची फ्रेम आहे. दिस इज मिडल बार. हे मिडल बार आहे. ड्यू टू दिस बार अबॅकस डिवाइडेड इनटू टू पार्ट्स, अप्पर पार्ट, लोअर पार्ट. ओके. आता हे जे बीड्स आहेत, येलो कलरचे मणी असतात त्याला बीड्स म्हणायचं. आता ड्यू टू दिस बार अबॅकस डिवाइडेड इनटू टू पार्ट. नाउ एव्हरी लोअर बीड व्हॅल्यू इज 1. एव्हरी लोअर बीड व्हॅल्यू इज 1 अँड एव्हरी अप्पर बीड व्हॅल्यू इज 5. प्रत्येक वरच्या मणीची किंमत 5 आहे, खालच्या मणीची किंमत 1 आहे. हे जे व्हाईट डॉट आहेत ते आपल्या छोट्या मुलांच्या अबॅकसवरती सुद्धा आहेत. त्याच्यामध्ये मिडल डॉट जो असतो त्याला आपण युनिट पॉइंट कन्सिडर करायचा. हा जो मिडल डॉट आहे त्याला आपण युनिट पॉइंट कन्सिडर करायचा. नाव 1 बीड टच टू द बार. एक मणी जर अबॅकसचा टच झाला तर त्याला 1 म्हणायचं, लोअर बीड. नाव 2 बीड्स टच टू द बार. 2 मणी ऍड झाले म्हणून त्याला 2 म्हणायचं. 3 बीड्स. नाव अबॅकस व्हॅल्यू इज 3. नाव नन ऑफ बीड टच टू द बार म्हणजे मधल्या बारला कुठलाच मणी ऍड नाही आहे किंवा टच झालेला नाही आहे म्हणून अबॅकस व्हॅल्यू 0 आहे. ज्यावेळी मणी अबॅकसच्या बीडला टच होतील त्याच वेळी त्याची व्हॅल्यू कन्सिडर केली जाईल. आता 4 मणी वरती आहेत म्हणजे 4 मणी मिडल बारला टच झालेले आहेत. दॅट्स वाय अबॅकस व्हॅल्यू इज 4. नाव that is 5 because upper bid value is 5. वरचा एक जरी मनी टच झाला तर त्याला 5 म्हणायचं. Now this is 5 and 1. 5 and 1 6 7 8 9. Understand? Now 6. Suppose 5 is not there, it's only 1 2 3 4. But upper bid is there. If upper bid is there, it's 6 7 8 9. Thank you.